मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, क्षेत्र कोणते असू दे, आपण मेहनत करतो आणि त्याचं जर सातत्य असेल तर आपल्याला यशाची अपेक्षा नक्कीच असते. आता मी मागच्या आठवड्यामध्ये ना फणसाच्या झाडाची 18 महिन्याच्या फणसाच्या झाडाची जबरदस्त वाढी व्हिडिओ टाकले होते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तुमच्याकडून. तर काही त्याच्यावरती कमेंट आले होते की ती व्हिडिओ टाकलीस आणि परंतु झाडाची वाढ चांगली आहे पण त्याला फळं किती वर्षामध्ये लागतात. तर मित्रांनो, गमत अशी आहे की फळं व्हिडिओ जेव्हा काढली तेव्हा त्याला फळं लागलेली होती. आणि तुम्ही जर माझ्या मित्रांनो व्हिडिओ बघत जर असाल ना तर मी नोकरी करून शेती करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामुळे हे घवघवीत यश आहे ना फळांचं ते माझ्यासाठी भरपूर चांगलं आहे. चला मित्रांनो, तुम्हाला गंमत दाखवतोय की 18 महिन्याच्या झाडाला फणसाच्या झाडाला कशी फळं लागलेली आहे. चला या लवकर. तर हे आहे मित्रांनो ते फणसाचं झाड, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर तुझं झाड तू मोजणार. चल ये. तर आता आमची दीदी तुम्हाला ना फळं मोजून दाखवते. ते दाखव अशी हो जरा दिसतं तिकडे. हां दाखव. 1 2 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. जर तुम्हाला दिसत असेल दीदी त्यांना बघू दे तिकडे. हां अशी हो नाही अशी. हां हां. आता हे बघा तुम्ही कसं एकदम गुच्छाने जवळजवळ एक किलोचा पकडा आहे, म्हणजे 500 ग्रामच्या वरतीच आहे हे फळ, तुम्ही बघत असाल. तर मित्रांनो, आपण सरासरी पकडूया 20 ते 25 फळं या 18 महिन्याच्या झाडाला लागलेल्या आहेत. तर मी 2 झाडांचे व्हिडिओ टाकला होता कारण माझ्याकडे 2च झाडं आहेत. तर दुसऱ्या झाडाला किती फळं लागलं ते आपण बघूया. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे आपण ऐकलेलं आहेच. तर मित्रांनो, योग्य रोपांची जर निवड असेल ना तुमची तर आणि तुमची मेहनतीमध्ये सातत्य असेल, चांगली सुपीक जमीन असेल, त्याला चांगलं पाणी असेल तर यशही तेवढं चांगलं मिळतं. आपण एका झाडाचं बघितलं आता दुसऱ्या झाडाचं बघूया. तिथे हे पण तुझं झाड आहे का? हां मग मोज चाल पटकन. मित्रांनो, आता या झाडाचं बघा. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर मित्रांनो, ह्या झाडाचं आता ह्या झाडाची फळं ना थोडीशी छोटी आहेत, परंतु याला थोडी 15 दिवस उशीर झाला या झाडाला फळं लागायला. परंतु यालाही तुम्ही बघितलं असेल, यालाही 15 ते 20 फळं आहेत आणि अजून येत आहेत. तर हे बघा इकडे पण छोटे छोटे फळं आहेत. छोटं असतं असं असतं. तर मित्रांनो, हे यश माझ्यासाठी सोन्याहून म्हणजे पिवळं म्हणावं लागेल, कारण मी नोकरी करून शेती करतो आणि माझ्या मेहनतीला सुद्धा यश आलं. मित्रांनो, कमेंट येऊ दे तुमच्याकडून की झाडाची वाढ कशी झालेली आहे आणि झाडाला फळं लागली तुम्हाला आवडली का, नक्की कमेंट करा मित्रांनो. आणि तुमच्याकडे अशी झाडं असेल तेही मला सांगा, तुम्ही त्याचे संगोपन कसं केलं आहे तेही मला सांगा. श्री स्वामी समर्थ.